हवेमधील उष्णता खूप वाढली आहे आणि काहीतरी थंड प्यावंसं वाटत असेल तर घरच्या घरी असं मस्त थंडगार आणि पाचक जिरा मसाला सरबत तुम्ही बनवू शकता. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे झटपट तयार होते. एकदा हे सरबत तुम्ही बनवून ठेवलं की अगदी उन्हाळा संपेपर्यंत लगेचच तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा हे सरबत पिऊ शकता. फक्त 2 मिनिटामध्ये भरपूर ग्लास तुम्ही सरबत केव्हाही करू शकता. चला तर मग लगेचच पाहूया जिरा मसाला सरबत कसं बनवायचं. गॅसवर एका पॅनमध्ये अर्धा कप जिरं, एक मोठा चमचा काळी मिरी, एक मोठा चमचा बडीशेप घालून फक्त अर्धा मिनिट ते 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता एका कढईमध्ये 2 कप भरून खडीसाखर घालायची, म्हणजे 400 ग्रॅम एवढी खडीसाखर घालायची आहे. त्यामध्ये तेवढंच पाणी म्हणजे 2 कप एवढं पाणी घालून ही खडीसाखर आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. आता थंड झालेले मसाले आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे आहेत आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून काळं मीठ आणि 1.5 मोठा चमचा भरून चाट मसाला घालायचा आहे. सोबतच एक छोटा चमचा भरून सुंठ पावडर घालायची. आता मिक्सरला हे छान बारीक करून घ्यायचं. इथे खडीसाखर विरघळलेल्या पाण्यामध्ये हे सर्व मिश्रण घालायचं. 2 ते 3 मिनिटं घट्ट पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं. असा चिकट पाक तयार झाला की लगेचच गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड मिश्रणामध्ये 2 लिंबांचा रस पिळून घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. आता एका हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये हे सरबत भरून ठेवायचं आणि 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये टिकवून ठेवू शकता. सरबत करण्यासाठी अर्धा लिटर पुदिन्याचं पाणी घेतलं आहे थंडगार. त्यामध्ये चवीप्रमाणे किंवा 4 मोठे चमचे भरून हे सिरप घालायचं आहे. थोडीशी पुदिन्याची पानं, 2 मोठे चमचे भिजवलेला सब्जा आणि काही बर्फाचे खडे घालून लगेचच हे सरबत सर्व्ह करायचं. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी डिटेलमध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.